साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम हमारे साथ। आज या ठिकाणी ईएम विरोधात स्वाक्षरी मोहीम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली, त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ईएम हटाव जन आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। आज श्रावस्तीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीतर्फे राहुलभाऊ सोनसळे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ही मोहीम राबवत आहोत। याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे। नागरिकांमध्ये ईव्हीएम विरोधामध्ये आक्रोश आहे। ईव्हीएम ही बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे, हे इथल्या प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे। आम्ही निवडणूक आयोगामार्फत आणि कोर्टामध्ये आम्ही जाऊन ह्या लढा देणार आहोत। सर्वप्रथम श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर एकमेव असा भारतामध्ये चेहरा आहेत की ह्या ईव्हीएम विरोधामध्ये ते आंदोलन उभं केलेलं आहे आणि हे आंदोलन आज तिथं थांबणार नाही, तर 16 तारखेपर्यंत आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवणार आहोत। त्यानंतर निवडणूक आयोगाला घेरणार आहोत प्रथमतः, त्यानंतर कोर्टामध्ये आम्ही हक्काची लढाई लढणार आहोत। बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात ही आमची प्रथमतः मागणी आहे। हे जर आमच्या मागण्या पुऱ्या झाल्या नाहीत तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जे निवडणुका येणार आहेत त्यावर आम्ही बहिष्कार टाकू। लोकही मतदान करायला बाहेर निघणार नाहीत याची आम्हाला विश्वास आहे। यानंतर श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर जे निर्णय घेतील आणि जे लढायला उभारतील त्यामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी सामील आहोत। जय भीम। स्वाक्षरी मोहीम राबवतो, त्या संदर्भात आपण त्यांना काय सांगणार? आम्ही बघा श्रावस्तीनगर प्रभागामध्ये या प्रभागामध्ये कमीत कमी 8 नगर वार्ड आहेत, ते आम्ही तिथं प्रत्येक डोर टू डोर जात आहोत, कॅम्पेनिंग करत आहोत। त्यांना समजून सांगत आहोत की ईव्हीएम हे हॅक होणारी मशीन आहे। या विरोधामध्ये जर आता तुम्ही आंदोलन उभा केलं नाही तर येणारा काळ हा हुकुमशाहीकडे जाणारा आहे। मोदी सरकार हे कशावर टिकून आहे? हे ईव्हीएमवर टिकून आहे। प्रथमतः सर्वांनी लक्षात घेणं हे गरजेचं आहे। आम्ही त्यांना समजून सांगत आहोत आणि लोकांमध्ये पण आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे। लोकांची काय प्रतिक्रिया आपल्याला? लोकांमध्ये आक्रोश आहे बघा। प्रथमतः तुम्हाला सांगण्याचा उद्देश आमचा की त्यांच्यामध्ये आक्रोश आहे। त्यांनी म्हणत आहेत की एवढ्या सीट येणं तर कोण्याही पक्षाला संभवत नाही, आणि त्यातल्या त्यात शिंदे गटाबद्दल आणि अजित पवार गटाच्या लोकांमध्ये आक्रोश होता। आपल्याला प्रथमतः हे मान्य झालं पाहिजे की त्यांच्याबद्दल आक्रोश होता। त्यांच्या एवढ्या सीटा येत असतील तर याच्यामध्ये येत नाही, कारण वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण त्यात बाळापूर अशा 60 ते 65 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये की आम्ही जिंकत होतो। तर तिथं ह्या मोजकुरी प्रस्थापित पक्षांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून त्यांनी सत्ता संपादन केलेली आहे। या ठिकाणी नांदेडमधील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नवतरुणांना आपलं काय आव्हान राहील या स्वाक्षरीच्या मोहिमेत? नवतरुणांना आमचं एकच आव्हान राहील की या मोहिमेत सहभाग नोंदवावा, जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा। या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आमच्या सोबत यावे। आम्ही आंबेडकरी समाजालाच नाही तर इथल्या प्रत्येक समाजामध्ये जाऊन आम्ही सांगत आहोत की आपण या आंदोलनामध्ये सहभागी आहोत। आणि तसा जर आपल्या ह्या वर्ल्डामध्ये आमच्या मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजाचाही चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आतापर्यंत आपण सकाळपासून या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली, किती झाली आतापर्यंत? आम्ही सकाळपासून स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत। डोर टू डोर कॅम्पेनिंग करून एक 700-800 आणि आम्ही इथं बसून एक 300च्या आसपास कॅम्पेनिंग केलेली आहेत बघा। टोटल 1001 झालेले आहेत आमचे। 16 डिसेंबर ही मोहीम चालू आहे। हो, मोहीम राबवली आहे, त्या संदर्भात आपण काय सांगू शकतो? आज जे ईव्हीएम मशीनचं जे काम होत आहे, लोकशाही संपवण्याच्या मार्गावर जे मनोवादी सरकार भारतामध्ये जी सत्ता चालवत आहेत ती ईव्हीएम मशीनद्वारे चालवत आहेत। आणि ही ईव्हीएम मशीन जे आहे हे फक्त BJP सरकारमध्ये आली तेव्हापासून ईव्हीएम मशीन आली, त्यावेळेसपासून ईव्हीएम मशीन एवढी घोटाळा करत आहे की आजपर्यंत असं कधी झालं नाही की ह्या 60-70 वर्षामध्ये BJP सरकार वन साईड जे मतदान होत आहे, वन साईड जात आहे। ज्या माणसांना लोक ओळखत नाही, ज्या माणसांना कुठं हे होत नाही ते लोक निवडून येत आहेत। आणि जे उमेदवार रेसमध्ये नव्हते, ज्या उमेदवारांचं नाव नव्हतं ते उमेदवार आज विधानसभेमध्ये जाऊन बसलेत। आज हे ईव्हीएम मशीन बंद करणे एवढे काळाची गरज आहे की उद्या चालून लोकशाहीला धोका येण्याची 100% लोकांना समजायची गरज नाही की बाबा आता लोकशाही संपत येत असल्यासारखं होत आहे। कारण की वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आमचे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमच्या विरोधात आम्ही उतरत आहात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून आम्ही
बाळासाहेबांचा बाळासाहेबांचा काय आदेश येईल त्या आदेशावर आम्ही चालू. आणि ईव्हीएम मशीन सगळ्या पक्षांनी आता तर आज जर ईव्हीएम मशीनच्या विरोधात नाही आलं तर उद्या लोकशाही संपणार आहे. आणि जसं हिटलर जर्मनीमध्ये जसा हिटलर पद्धतीने त्यांची एक सत्ता होती हिटलरची, तशी हे लोकशाहीची हुकुमशाही करण्याच्या मार्गावर BJP सरकार आज भारतामध्ये जे आम्हालाच नाही तर सर्व भारतीयांना जो अनमोल मतदानाचा अधिकार दिलेला आहे, पण या EVMच्या माध्यमातून कुठंतरी तो आमचा हक्क मारला जातोय असं आमची पक्की खात्री झालेली आहे. आणि म्हणूनच आम्ही ही स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी रजिस्टरमध्ये नोंद करतात. हो नोंद करतो. त्याच्यामध्ये काय काय उल्लेख करतात? ज्यांना कुणाला EVM हटवायचं आहे त्यांचे नाव लिहितो, त्यांचा फोन नंबर लिहितो, त्यांचा आधार कार्ड लिहितो आणि त्यांची स्वाक्षरी घेतो. म्हणजे आम्ही प्रॉपर ज्याची इच्छा आहे, जो EVMच्या विरोधात आहे त्यांचा हटाव या मोहीम राबवली, याच्या संदर्भात काय सांगशील? आम्हाला ते VM मशीनच पाहिजे नाही, आम्हाला बॅलेट पेपरच पाहिजे असं आमच्या श्रावस्तीनगरमधील मी विठ्ठलराव बहिरे सावित्रीबाई फुले नगर येथील रहिवासी आहे. आणि आम्हाला तर सर्वांचंच इच्छा आहे की हे VM मशीन नको आहे म्हणून. आम्हाला बॅलेट पेपरची मतदान ते कोणताही व्यक्ती निवडून येऊ नंतर पण त्या याच्याद्वारे यावं अशी आमची इच्छा आहे. हटाव आणि बॅलेट पेपर जे मतदानाचा घोटाळा होत आहे तो यापूर्वी जेव्हा बॅलेट पेपर म्हणजे ठसा मारून मतदान करायचं होतं तर पब्लिकला आता सध्याच्या तर पिरियडमध्ये तोच काळ यायला हवा असं वाटत आहे. बॅलेट पेपर मतदान तर मी एवढं म्हणू इच्छितो, EVM मशीन हटाओ और संविधान मेरे भीम का मिटने से बचाओ. कारण फक्त गुलामी करणे आम्ही होते आमचे काम, मोल मजुरी करणे आणि होते गाळणे घाम. नव्हते कधीही वस्त्र पुरेसे, नव्हते पुरेसे अन्न, दुःख यातना तमा काळजी जीवन होते भिन्न.